दिसतोय परक्याचा, आपुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं बलराज सुहासिनीला समजावण्याचा प्रयत्न करतात की तिचं विजयला असं गावी जाण्यापासून रोखणं चुकीचं आहे. विजय त्याच्या मनात असलेल्या शंकेमुळे डॉक्टर अपर्णांना भेटायला जातो आणि हे पाहून आश्चर्यचकित होतो की त्या डॉक्टर अपर्णा कोणी दुसऱ्याच आहे. आशा आणि पल्लवी जुगनूला त्या बंगल्याचा व्हिडिओ दाखवतात. जुगनू ते घर ओळखतो. विजय घरी आल्यावर याचाच विचार करतोय की जी डॉक्टर अपर्णा बनून आली होती, जिने आशाला गावी पाठवण्यासाठी सांगितलं होतं, ती अखेरीस कोण होती. आता पुढे मंगल, या मुलीने माझ्या डोक्याची पार वाट लावून टाकलीये. हिला जिवंतला राहायचंय काय? हो, नाही जगायचंय मला. तू का मला जबरदस्ती करायला भाग पाडतेस? तुझा हा नकार आणि तुझी जिद्द तुला खड्ड्यात घेऊन जाईल. तसंही तुम्हा मुलींपैकी काही अशाही आहेत ज्या इथून परत गेल्या ना तर घरचे लोक पण त्यांना ठेवून नाही घेणार. आमचं म्हणणं ऐक, तू आयुष्य बदलून जाईल. तुझ्या अगोदर इथे कितीतरी मुली येऊन गेल्यात. त्यांनी तुझ्यासारखा हट्ट नाही केला कधी. त्या मुलींनी आमचं म्हणणं ऐकलं. यासाठी तर आज त्या खुशाल आयुष्य जगतायत. पण आम्हाला असं खुशाल आयुष्य नकोय. तुझ्या नशिबात बहुतेक रडायचंच लिहिलेलं दिसतंय. तुला तुझ्या बापाच्या घरी जायचंय ना? तुला मी पाठवते. मम्मी, नमस्कार मम्मी. नमस्कार बेटा. कशा आहात तुम्ही? मी बस ठीकच आहे. चालू फिरू नाही शकत. तू कशी आहेस बेटा? आणि पल्लवी कशी आहे? मी छान आहे आणि पल्लवी सुद्धा छान आहे. तुम्ही तिची बिलकुल काळजी करू नका. बेटा, बाबांना फोन करायची तर माझी हिंमत नाहीये. म्हणूनच तुला सांगायचं होतं. आजकाल विजय फारच जास्त नाराज असतो. पण का मम्मी? बेटा, विजय वारंवार गावी जायचा हट्ट करत असतो. मी त्याला बराच रोखायचा प्रयत्न करत असते बेटा. पण आता तर त्याने प्रश्न देखील विचारायला सुरुवात केली की शेवटी मी त्याला कशासाठी रोखते. मला नाही वाटत की आता मी त्याला गावी जाण्यापासून रोखू शकेन. हे तुम्ही काय बोलताय मम्मी? जर विजय इथे आला तर ह्या गोष्टीला सांभाळणं, लपवणं फार मुश्किल होऊन जाईल. मला ठाऊक आहे सुनबाई, यासाठीच तर मी फोन केलाय. पण आता विजयला गावी पाठवावंच लागेल, भले काही होऊ दे. नाही मम्मी, प्लीज थांबवा त्याला. मी आतापर्यंत तर त्याला रोखून ठेवलं होतं, पण मला वाटतंय की आता त्याला रोखून धरणं फार मुश्किल होईल.
म्हणूनच मी फार काळजीत आहे बेटा. सुहासिनीजी, विजयला रोखणं तुमची जबाबदारी आहे. जर विजय इथे आला आणि गोष्ट उघड झाली तरी पण त्या गोष्टीला जबाबदार तुम्हीच असाल. गायत्री ताई, खरंच आपण माझी लाचारी जर समजू शकाल. आता तर विजय देखील मला प्रश्न विचारू लागलाय की मी त्याला गावी जाण्यापासून का रोखतेय. विजयच्या प्रश्नांचं माझ्याकडे कोणतंही उत्तर नाहीये गायत्री ताई. एखाद्या दिवशी अचानक जर विजय न सांगता गावी पोहोचला तर मग काय करणार. यापेक्षा तर हे चांगलं होईल की मी स्वतः त्याला गावी जायची परवानगी देणार. एक वार जर तो आशाला भेटला तर मग तो देखील शांत होईल. पण सुहासिनीजी, विजय जर इथे आला तर गोष्ट कशी लपून राहील. गायत्री ताई, मी तुमच्या समोर हात जोडते. हा एक निरुपाय आहे. आपल्याला ही गोष्ट लपवावीच लागेल. काय हो, असं नाही होऊ शकत का की विजय जेव्हा गावी येईल तेव्हा पल्लवीला 1-2 दिवसांसाठी कुठे बाहेर पाठवता येईल आणि मग 2 दिवस राहिल्यावर तर विजय परत येईलच इथे. मला समजत नाहीये की आम्ही पल्लवीला 2 दिवसांसाठी कुठे पाठवायचं. आणि ह्या गोष्टीची काय गॅरंटी आहे की विजय 2 दिवसांकरताच येईल आणि परत निघून जाईल. आणि त्या काळात जर विजयने पल्लवीच्या बाबतीत विचारलं तर. पाहणा तर करावंच लागेल ना गायत्री ताई. पल्लवी तिच्या एखाद्या मैत्रिणीकडे गेली असंही सांगता येईल ना. आणि तुम्ही खात्री बाळगा, मी विजयला 2 दिवसांच्या आतच परत बोलवायचा प्रयत्न अवश्य करेन. एक वार तुम्ही बाबांशी बोलून घ्या ना. जेव्हा तिथे पूर्ण तयारी होईल तेव्हाच मी विजयला इथून पाठवेन. ठीक आहे. नमस्कार. पल्लवी बेटा, इथे काय करतेयस? काही नाही नानू, आशा मला कुठे घेऊनच नाही जात आणि घरात मला फार बोर होतं. बेटा, बरोबर घेऊन जायचा सल्ला तर मीही नाही देणार बेटा. शिवाय दिवसागणिक आता तुला आणखी आरामाची गरज भासणार आहे आणि ह्या गोष्टीची खात्री नाही की तुला तो आराम नंतर मिळेल का नाही. नानू, मी तुम्हा लोकांना फार दुःख दिले ना. बेटा, मी दुःखी झाल्यामुळे तुम्ही लोक सुखी झालात ना, तरी देखील ते मला मान्य आहे. मी जितका विचार करतो तितकाच काळजीने घेरला पण जातो. असं वाटतं की एक एक दिवस आपल्यासाठी घालवणं मुश्किल होत चाललंय. बेटा, कधी कुठल्या वेळी कोण येईल आपल्यासाठी संकट बनून, ह्या गोष्टीचा अंदाजच बांधू शकत नाही. हो ना बेटा, गेलेला काळ परत येत नसतो, पण खरंच तुम्ही त्या गेलेल्या काळात इतका मोठा निर्णय घ्यायला नको होता. ठाऊक आहे पल्लवी, जी सर्वात मोठ्या खुशीची बातमी असायला हवी होती ना, ती सगळ्यात मोठ्या दुःखाचं कारण बनू शकतं. तू या बाबतीत कधी विचार नाही केलास? हो नानू. कदाचित तुझी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विचार सुहासिनीच्या आस्वात वाहून गेली. नाहीतर बेटा, मी तर कधी विचार नाही करू शकत की तू आणि अशी इतकी मोठी चूक कराल म्हणून. नानू, मला आणि आशाला आमच्या चुकीची जाणीव झाली होती, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. आणि आज पण हा विचार करून काळजाचा थरकाप होतो की कधी कोणी इथे अचानक आलं तर मग काय होईल. बेटा, काळीच तर माझंही घाबरलाय की तुम्हा दोघींच्या चुकांनी मला कुठे आणून उभं केलंय. मी तर विचार करून शहारून जातो की आज जर रंजना, विजय, अभिजित इथे आले तर नक्की काय होईल. ठाऊक नाही नशीब आता कोणता रंग दाखवू इच्छित आहे. बस आता एकच गोष्ट आहे की कशाही प्रकारे हा काळ निघून जावा आणि मनाला शांती मिळावी.
मला ठाऊक आहे नानू की माझ्या या चुकीला कोणतंही प्रायश्चित नाहीये. जाऊ दे बेटा, ह्या गोष्टी आता सोड. तुला आशा सोबत बाहेर जायचं आहे हे पण ठीक नाहीये. बेटा, कोणाचीही नजर तुझ्यावर पडू शकते, कधीही गोष्ट उघड होऊ शकते. आणि बेटा, जर तुला सुहासिनीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मग तुला काही गोष्टींशी समझोता करावाच लागेल. बेटा, तुला आरामाची गरज आहे आणि तुला आराम करायलाच हवा. हं? काय झालं? त्याच्या बाबतीत काय माहिती कळली ज्याला पोलिसांनी अटक केली होती? मी पोलीस स्टेशनला फोन लावला होता, पण अजूनपर्यंत इन्स्पेक्टर साहेब आले नव्हते. ठीक आहे, SP साहेबांना फोन लाव. आतापर्यंत त्यांना या बाबतीत सगळं काही कळलं असेल. दे. नमस्कार SP साहेब, मी योगेश्वर बोलतोय. खरं तर मला त्या आरोपीच्या बाबतीत जाणून घ्यायचं होतं. SP साहेब, आपल्याला तर हे बघायला हवं की पोलीस त्या टोळीपर्यंत कसे काय पोचू शकतील. काय? हो, याचा अर्थ आहे पोलिसांसाठी हा पण रस्ता बंद झाला. हां हां हां, धन्यवाद. समीरला न्यायालयाने जेलमध्ये पाठवलं. चंदाचा शोध लावण्यासाठी पोलिसांना काहीतरी मिळायला हवं. होय, आधी या मामल्याला मी फार छोटा समजत होतो, पण आशा आणि पल्लवीच्या गोष्टी ऐकल्यावर मला पण असं वाटायला लागलंय का कुठली ना कुठली टोळी आहे जी हे सगळं घडवू पाहते. तुम्ही काहीही करून त्या टोळीचा पत्ता लावा. गावातल्या लोकांना असं तरी वाटेल की तुम्ही त्यांच्या सोबत आहात. पत्ता तर मला पण शोधायचा आहे जानकी, पण माझ्या हे लक्षात येत नाही आहे की त्या टोळीपर्यंत पोचायचं कसं. खरं तर असे टोळीवाले खूप हुशार असतात, खूप चालाक बुद्धीचे असतात हे, आणि यांचे हात खूप वरपर्यंत गेलेले असतात आणि खूप पुढचा विचार. इतक्या सहजपणे ते कायद्याच्या कचाट्यात सापडत नसतात. काय काय बोलतेस तू? हो बाबा, सुहासिनीजींचा फोन आला होता, त्या म्हणत होत्या विजय इथे येतोय. नानू प्लीज, तुम्ही रागवू नका. मग आणखी काय करू? आता विजय येणार आहे. विजयच्या येण्यानंतर काय हे सत्य लपून राहू शकेल? किंवा पल्लवीचं सत्य लपून राहू शकेल? सुहासिनीजींनी सांगितलंय की 2 दिवसांसाठी पल्लवीला इथून दूर पाठवलं जावं, म्हणजे विजय जेव्हा इथे येईल तेव्हा पल्लवी इथे नसेल. नानू प्लीज. यापेक्षा मोठी लढाई कुठली असूच शकत नाही. माणसाच्या आयुष्यापेक्षा त्याच्या सन्मानाला महत्व असतं, आणि ही सन्मानाची लढाई आहे. निघून जाणारा प्रत्येक क्षण येणाऱ्या तुफानाची सूचना देत असतो. आणि मला माझा सन्मान घालवायचा नाहीये. काय करू मी सांगा मला आता. नानू तुम्ही त्रास करून घेऊ नका. हे बघा, सगळं ठीक होईल. कसं ठीक होईल सगळं? अगं, काळाचा संकेत तर काही वेगळाच सांगतोय, आणि तू सांगते सगळं काही ठीक होईल. तो काळ, ती शांतता तुफानाचा संकेत देतेय. शिवाय मी ते तुफान स्वतः येताना पाहतोय. बाबा, जोपर्यंत आपण नाही सांगत सुहासिनीजी विजयला इथे नाही पाठवणार. काय चाललंय? तुम्ही लोक इतके काळजीत का? तुला नाही कळणार. ते आपण तो जुना वाडा पाहायला जाणार आहोत ना? हो, जरूर जाणार आहोत. आणि परत आल्यावर विजयच्या बाबतीत बोलूया आपण. ठीक आहे बाबा. कधी निघावं लागेल जुगनू? आपल्याला 2 तासात निघायला हवं, म्हणजे संध्याकाळपर्यंत पोहोचू. मम्मा, कसला विचार करतेस? मला रात्रंदिवस आशाची काळजी वाटत असते. जर मी तिथे असते ना,
तर मला जराही काळजी नसती वाटली. मामा, कुणाला ठाऊक होतं की तुझा पाय फ्रॅक्चर होईल आणि तुला इथं यावं लागेल? रिधिमा, विजय कुठे आहे? तो तर आधीच ऑफिसला गेलाय पप्पा. ऑफिसातली कामं लवकरात लवकर निपटायची आहेत ना त्याला. कारण एकदा आपण सांगितलंय त्याला की त्याला जेव्हा गावी जायचं असेल त्याने जावं. कधी जातोय विजय? जेव्हा त्याला जायचं असेल, जेव्हा त्याची मर्जी होईल निघून जाईल. पप्पा, विजय जेव्हा परत येईल तेव्हा मी पण गावी जाऊन येईन. तोपर्यंत मम्मा पण ठीक होऊन जाईल. नाही बेटा, आधी विजयला जाऊन येऊ देत. त्याच्यानंतर सुहासिनीने जसं सांगितलं तसं करूया. आपण सगळे मिळून गावी एकत्र जाऊया. आणि शिवाय आवश्यक प्रथा पण पूर्ण करायच्यात. आवश्यक प्रथा? हो तर आशाची ओटी भरण्याचा विधी पण करायला हवा. आणि ही तर फार चांगली गोष्ट आहे की बाबा आणि गायत्री पण आधीपासूनच तिथे गेलेले आहेत. एकदा विजय तिथे जाऊन परत आला की मग मुहूर्त काढूया आणि अगदी धूमधडाक्यात आशाची ओटी भरण्याचा कार्यक्रम पूर्ण करूया. गाववाले पण तर खुश होतील. पप्पा, जर ओटी भरणं करायचं असेल तर लवकरच करावं लागेल. म्हणजे पल्लवी इथं आली तर परत नाही जाणार. आणि आशासाठी पल्लवीने बरंच काही केलंय. तेव्हा पल्लवीचं तेव्हा असणं जरुरीच आहे. बरोबर, फार चांगली गोष्ट. पल्लवीच्या बाबतीत पण विचार करूया. अगं, पल्लवी कुठली 1-2 दिवसात परत येणारी आहे. अच्छा, मला ऑफिसला जायला उशीर होतो, मी निघतो आता. रेखा ही भाग्याची. इथलं वातावरण फारच छान आहे. आता तर आशालाच नव्हे, मला पण इथे फार छान वाटतंय. असो, आपण सांगा, आपण कशा आहात? मी जाणते मम्मा, तुम्हाला चांगलं नाही वाटत आहे ना. पण मी आशाला सोडून कशी येऊ? जेव्हा कधी मी परत जायची गोष्ट करते तेव्हा आशा फार उदास होऊन जाते. तुम्हाला ठाऊक आहे, एके दिवशी तर तिने जेवणही नाही घेतलं. मग त्याच्यानंतर मी कधी परत जायची गोष्टच नाही काढली. बरं मम्मा, हे तर सांगा की वैशाली दीदी तुमची काळजी घेतात की नाही? मला ठाऊक आहे, वैशाली दीदींना बोलावायची सवयच आहे. पण मला हे देखील ठाऊक आहे की तुम्हाला त्यांच्या गोष्टीवर लक्ष द्यायची सवय नाहीये. बाकी त्या कशा आहेत? ठीक तर आहेत ना? तुम्हाला ठाऊक आहे, आता तर इथे नानू आणि मावशी पण आल्यात. हो हो, त्यांच्या इथे येण्याने फारच छान वाटतंय मला. जी मम्मा, तुम्ही पण तुमची काळजी घ्या. नमस्कार मम्मा. रंजनाजींचा फोन होता? हो मावशी, त्यांचं बहुतेक तुझ्याशी पण बोलणं झालं. हो, बोलणं तर झालं होतं. त्या मला पण एकच गोष्ट विचारतायत की मी तिथे कधी येणार आहे म्हणून. पण तूच सांग ना, मी काय करू? मी बस एकच गोष्ट त्यांना समजावत होते की इथे आशाची काळजी घ्यायची सर्व जबाबदारी माझीच आहे. हो बेटा, मी ऐकत होते. ह्याच्याशिवाय आपल्यापाशी त्यांना सांगण्यासारखं दुसरं काही नाही. सुहासिनीजींचा पण फोन होता. त्या म्हणत होत्या विजय इथे येण्यासाठी हट्ट करतोय. काय? विजय गावाला येतोय? हो बाळा, ही गोष्ट कळल्यावर बाबा फारच संतापले होते. बाळा, सध्या तरी आशा आणि बाबा त्या वाड्याचा शोध घ्यायला गेलेत. ते परत आल्यानंतरच ह्या गोष्टीबाबत काही निर्णय घेता येईल. ती बॉर्डर ना हेतून 1 किलोमीटर दूर आहे. जुगनू काका, तुम्ही गाडीत काही मुलींना पाहिलं होतं ना? वय, ती जागा कुठे? अहो, हीच तर जागा आहे जिथे त्या पोरीनं पाहिलं होतं. इथंच पाहिलं होतं. हे लोक पण बॉर्डरच्या जवळ असण्याचा फायदा घेत असतात. आणि गाववाले असे आहेत की काही समजतच नाही. अहो, मालक आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहूनही नाही समजू शकलो, मग दुसऱ्यांना आपण का? अरे, यो तोच बंगला आहे जो आपण सगळ्यांनी व्हिडिओत पाहिला. हा बंगला ह्यासाठीच निर्जन ठिकाणी बनवला असणार की ना कोणी तो पाहिल, ना कोणी ते काही विचारेल. कोण येत असणार, कोण जात असणार, कोणाला काहीही ठाऊक नसणार. नानू, मला वाटतं
आत कोणी ना कोणी जरूर असेल. हो बेटा, असंही असू शकेल, ह्याच्यात कोणी ना कोणी असेल, आणि हेही असू शकेल की इथे ते होत असेल ज्याची आपल्याला कल्पना नाही. गेट तर बंद आहे, पण मला कळायलाच हवं की आत काय आहे. आपल्याला कसं कळेल नानू? मी भिंतीवरून उडी मारून जाऊ शकतो. जाऊ का मी? नाही बेटा, कोणी आत जाणं धोक्याचं ठरू शकतं. आपल्याला पोलिसांसोबतच आत जायला हवं. हो नानू, पण पोलिसांना बोलवण्यात तेव्हाच अर्थ असेल ना, जेव्हा आत काही सापडण्याची संभावना असेल. आपल्याला चेक करावं लागेल. होऊ शकतं की ह्या क्षणी देखील त्या बंगल्यात काही मुलींना लपवलं असेल. तुझं म्हणणं ठीक आहे बेटा, पण नानू, जर आपण पोलिसांना घेऊन आलो आणि आत काहीच नाही मिळालं तर मग ते लोक सावध होऊन जातील. मला नाही वाटत की त्या लोकांना ह्या गोष्टीचा फायदा व्हावा. मी आत जाणार. मी आत जाणार मालक. जर माझ्या पोरीला, चंदाला वाचवण्यासाठी मला काय बी झालं ना तरी मला दुःख नाही होणार. मला जाऊ द्या. तसं बी आता मी जगू तर कोणासाठी जगू? ठीक आहे जुगनू काका, पण भावनिक होऊ नका. पूर्ण सावधपणे आत जावं लागेल. आणि बाहेर येऊन सांगा की तुम्ही आत काय पाहिलं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला स्वतःवर पूर्ण ताबा ठेवावा लागेल. माहित नाही आत तुम्हाला काय काय पाहायला मिळेल. बहुतेक चंदा पण ह्याच बंगल्यात असेल, पण भान नाही सोडायचं. गपचूप बाहेर यायचं. आल्यावर आम्हाला सांगा की आत काय होतं. वय वय वय, एकदम सावधपणे जाईन ना बेटा. स्वतःला सांभाळा. वय वय मालक, मी सांभाळूनच जाईन. ऑफिसच्या बाबतीत जास्त काळजी करण्याचं कारण नाही. स्टाफ आहे ना काम करायला, आणि देखभाल करायला मी आहे. तशी 1-2 दिवसांचीच गोष्ट आहे. जास्त दिवस तर तू थांबणार नाहीस गावामध्ये. सगळी कामं होऊन जातील. काळजी करायचं काही कारण नाही. कशी आहेस तू? ठीक आहे. केव्हा जाणार आहेस बेटा? मामा, गावी तर तेव्हाच जाईन जेव्हा तू सांगशील. मी बोललेलो बाबा, तुम्हाला आठवतंय एका दोस्ताविषयी ज्याचं लग्न होणार आहे. तेव्हा बस पप्पा, त्याच दोस्ताचा फोन आला होता. तो सांगत होता की उद्या त्याचं लग्न आहे आणि वरात कुठे दूर जाणार आहे. तेव्हा तो हट्ट करत होता की मी पण त्याच्या वरात येत असावं. बस तो म्हणत होता की उद्या जावं लागेल आणि परवा परतावं लागेल. मग काय झालं बेटा? परत आल्यानंतर मग गावी जातो. ठीक आहे मामा. विजय, हा दोस्त आहे कोण आणि वरात कुठे जाणार आहे? पप्पा, तो ऍक्च्युली माझा कॉलेजचा दोस्त आहे. आणि वरात कुठे जाणार आहे ते तर मी विचारलंच नाही. तरी पण उद्या तर पत्ता कळेलच आपल्याला. तसं त्याने इतकंच सांगितलं की उद्या निघायचंय आणि परवा परत यायचंय. ठीक आहे, तू जाऊन ये. पप्पा, तुम्ही फ्रेश होऊन या, मी जेवणाची तयारी करते. ए चल, हे घे, जेवून घे. चल जेवून घे. नाही खायचंय मला. ए जेवून घे. नाही खाणार मी. नाही जेवायचं तुला? जिवंत राहण्यासाठी जेवण खूप महत्वाचं असतं, समजल्या? शिवाय तसं सुद्धा तू जिवंत राहिलीस ना तरच तू आयुष्यात काही करू शकशील, काही बनू शकशील. मी म्हटलंय ना, मला नाही खायचंय, नाही खायचंय, नाही खायचंय मला. उपाशी मरायचं तुला? अरे उपाशी राहायचं होतं तर आपल्या बापाच्या घरी राहायचं होतंस. काय गरज होती तुला ते घर सोडून इथे यायची? खूप चांगलं आयुष्य जगायचं ना तुला, हा?
आम्हा लोकांना पण तुला खूप चांगलं आयुष्य द्यायचंय. आम्ही लोक तुला जिथे पाठवतोय ना तिथे तू खूप चांगलं आयुष्य जगणार आहेस, समजलेस? खूप चांगलं आयुष्य. मला तसलं चांगलं आयुष्य नकोय जे तुम्ही लोक देऊ पाहताय. आपल्याला व्यवस्थित प्लॅन बनवून त्या सर्वांना वाचवावं लागेल, चंदाला सोडवावं लागेल आपल्याला. शिवाय त्या सगळ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावं लागेल. आम्हाला काय नाही ठाऊक, आम्हाला काय बी नाही ठाऊक. आम्हाला फक्त आमची पोरगी पाहिजे मालक, आम्हाला फक्त आमची पोरगी पाहिजे. तुझे बरोबर आहे पल्लवी. आणि हे सगळं केल्यानंतर मला वाटतंय की सुहासिनीजींनी पण काही चुकीचं नाही केलं. बाळा, तू सुहासिनीजींच्या वंशाला दिवा द्यायला निघाला.